नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. दत्त भवनला आलोय जेवायला. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7:15 वाजलेत मित्रांनो. हातरगिलाच आहे आम्ही आत्ता. काल रात्री इथंच आलो होतो, 12 वाजता वगैरे पोचलो इथं. 11:30 पावणे 12च्या दरम्यान पोचलो. जेवण वगैरे केलं आणि इथंच झोपलं, कारण की आज रात्रीच गेल्यानंतर खाली होणार. जास्त पळापळी करून काय उपयोग नव्हता, त्याच्यामुळं निवांत होतं. पुढं जायचा प्लॅनिंग होता, पण नंतर ठरवलं 12 वाजले, इथून सकाळी निघालो तरी काय आपण आरामशीर पोचतो, त्याच्यामुळं इथंच झोपलो. SK टिंबरचा माल आहे मित्रांनो आपला, त्याच्यामुळं अजून पार्टीला वगैरे फोन नाही केला, पण थोड्या वेळाने फोन वगैरे करून विचारू किती वाजता वगैरे यायचं. फ्रेश वगैरे झालं मी. कुंदन शेट गेलेत फ्रेश होण्यासाठी. ते फ्रेश होऊन आले की निवांत. पाऊस वगैरे पण नाही आहे. काल निघालो तेव्हापासून अजिबात कुठंच आम्हाला पाऊस वगैरे काहीच लागला नाही, त्याच्यामुळं काय अडचण नाही. जरासा बारीक का इथं आल्यानंतर भुरभुर चालू होती, पण बाकी तर काय पाऊस वगैरे नाही. पुण्यात आहे का नाही काय माहिती आहे. गाडी तर आपली खाली होईल, त्याच्याबद्दल वाद नाही. तर बघूयात, कुंदन शेट आले की निघूयात मित्रांनो. 8:30 वाजलेत मित्रांनो. अजून आम्ही हातरगिलाच आहे. ग्रीस मारून घेते. पावसात ग्रीस मारलेलं लगेच हे होतं, कारण की पाणी लागून निघून जातं, त्याच्यामुळं ग्रीस मारून घेते. नाश्ता करायचा होता, पण पुरी भाजी व्यतिरिक्त इथं काहीच नाही आहे. पोहे खायची इच्छा झाली होती, पण पोहे कोणाकडेच नाही आहे, त्याच्यामुळं बघू टोल नाक्यावर वगैरे कुठं पुढं खाता येईल. वातावरण मस्त झालं जरा, ऊन पण आहे. हा ढाबा आमचा पहिला जुना सगळ्यात हा ढाबा होता, बंद पडला आता तो. या ढाब्यावाल्यांनी इथं जेव्हा मॅनेजर होतं त्यांनी पलीकडे ढाबा टाकला, तो चांगला चालतो. आता हा बंदच झाला. आता तांबोळीला आहे सोय तिथं. ग्रीस मारून निघूयात मित्रांनो. मित्रांनो, दुपारचा 1 वाजलाय. दत्त भवनला आलोय जेवायला. शेटले खुश आहात दत्त भवनला जेवायला भेटल्यामुळं. खूप दिवसानंतर जेवते, त्यामुळं नाश्ता पण नाही केला त्यांनी. म्हणते आज कमीत कमी 4 भाकरी खाणार आहेत. तर बघू आज काय होतं. कमीत कमी 4 भाकरी खायची. या जेवायला सगळ्यांनी. 2 खाऊन 2 बांधून घेणार. 2 खाऊन 2 बांधून घेणार आहे म्हणतात. तशी गर्दी नाही आज बघा. खाली शेट म्हटले की रात्री काल रविवार होता ना, कालच खूप गर्दी होती. जाऊयात जेवण करून मित्रांनो. संध्याकाळचे 4:45 वाजलेत. आलोय आता आम्ही सालपाई घाटाच्या इथे. एवढ्यात पोचलोय. चहा वगैरे घेतला इथं बाजूला. चहा पिऊन निघालो आता. ड्युटी आमची चेंज झाली आता. शेट बसलेत गाडी चालवायला. लवकरच पोचलो आम्ही. तसं गाडी आमची उद्या खाली नाही होणार आहे. उद्या फोन करायचा, परवा खाली होईल सकाळी. त्या पार्टीकडं अगोदरच गाड्या आहेत, त्याच्यामुळं तो म्हणतोय की उद्या खाली होणार नाही आहे. उद्या परत फोन करायला सांगितलं. परवा होईल सकाळी आपली खाली.
पण उद्या झाले असते तर उद्या भरायचे चान्सेस होते, पण आता नाही झाली, काही करू नाही शकत. परवा गणपती असल्यामुळं त्या दिवशी काय भरणं होणार नाही. तर बघूया आता काय होतं काय नाही. पोचाय जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर. मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. खाली चाललो आता मार्केटला. काल रात्री 9:30 वाजता मी पार्किंगमध्ये आलो मार्केटच्या. लवकरच आलतो, दिवे घाटात येऊन थांबलो होतो. 6:30 वाजता 6:30च्या दरम्यान आम्ही दिवे घाटात येऊन थांबलो होतो. त्याच्यानंतर मग 9 वाजता मी तिथून निघालो. 9:30 पावणे 10पर्यंत मार्केटला आलो. 10:30पर्यंत घरी आलो. काल तर गाडी आपली काय खाली नाही झाली. आता पार्टीला फोन करायचा, त्यांनी सांगितलं होतं आज फोन करायला. बघू आता फोन लावूयात आणि आज बोलत का नाही ते बघूयात. आज बोलायलाच पाहिजे, कारण की उद्या गणपती बसणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी सकाळी गाडी खाली व्हायला पाहिजे, नाही तर दुपारनंतर परत सगळीकडं ट्रॅफिक जाम वगैरे होईल. त्याच्या अगोदर मार्केटला येऊन आपली गाडी लावली म्हणजे बघू, किंवा लोडिंगचं काय असेल तर लोडिंगला सुद्धा जाऊ शकतो. तो जाऊयात मित्रांनो. कुंदन शेट पण येतात, मार्केटला निघूयात. मित्रांनो, रात्रीचे 8 वाजलेले आहेत. घरीच आहे आत्ता मी, कारण की दुपारी मार्केटला गेलो होतो, पण तसं काही काम नव्हतं. असंच टाईमपास म्हणून गेलो, कारण की कुंदन शेट पण येणार होते. त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळ थांबलो मार्केटला. त्याच्यानंतर काय पाऊस पण पडायला लागला. त्याच्यानंतर आलो घरी येऊन बसलो आता निवांत. दुपारीच आलो, म्हणजे साधारण 4:30 वगैरे वाजता मी घरी आलो. आज पण आपली गाडी खाली नाही होणार आहे, कारण की त्या पार्टीला फोन केला होता. त्याचं म्हणणं असं आहे की आता हमाल लोक त्याला भेटत नाही असं म्हणतो. आता दिवसभर म्हणजे दुपारपासून मी कंटिन्यू त्यांचा फॉलोअप घेत होतो की कधी खाली करणार. आता शेवटी त्यांनी फायनल 7:45 वाजता सांगितलं की आज पण खाली होणार नाही, तर उद्याच होईल गाडी. म्हणजे उद्या रात्री जायला लागेल, म्हणजे परवा सकाळी आपली गाडी खाली होईल. आणि तसं म्हणजे बघायला गेलं तर उद्या आपल्याला माल पण होता. जर उद्या सकाळी सकाळी गाडी खाली झाली असती तर उद्या आपल्याला कांदा होता म्हैसूरचा. पण शेवटी आता काय आपल्या नशिबातच नाही म्हणायचं. तर खूप रिक्वेस्ट केली, पण त्याचं म्हणणं आहे की मला पण माणसं नाही भेटत आहे, त्याच्यामुळं आणि दुकानात पण जागा नाही असं त्याचं म्हणणं होतं. शेवटी मग कॅन्सलच केलं. आता बघूयात. उद्या तर त्यांनी सांगितलं, म्हणजे मला काय फोन नाही केला, डायरेक्ट आलं तरी चालेल. दुपारपर्यंत तुम्हाला हमालाचा नंबर देतो, तुम्ही हमालाची बोलून घ्या म्हणून सांगितले त्यांनी. तर बघूयात आता काय होतं. तर मित्रांनो, आता काय विशेष नाही आहे, घरीच असल्यामुळं काय विशेष करता येत नाही. तर आजचा हा ब्लॉग इथंच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.